हॅलो वॉरियर्स, मिनिटांची तयारी तासांपेक्षा भारीचा हा आहे भाग 13 आणि आज आपण पाहणार आहोत सामान्य विज्ञानमधला रसायनशास्त्रमधला एक महत्त्वाचा पॉइंट, काही फॅक्ट्स जिथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तुमच्या एक्झाममध्ये. सो जर तुम्ही यापूर्वीचे पार्ट पाहिले नसतील तर वॉरियर ऑफिसर 2.0 या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती पहिले 12 पार्ट्स जे आहेत ते अपलोड केलेले आहेत, ते पाहून घ्या आणि तिथूनच तुमची बऱ्यापैकी तयारी होईल. शिवाय त्याच्यामध्ये विचारलेले होमवर्कचे जे क्वेश्चन्स आहेत त्याचं सुद्धा आन्सर करा. सो आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजचा जो क्वेश्चन आहे तो थोडासा इझी वाटेल तुम्हाला, पण याच्यातून जे फॅक्ट आपले कव्हर होणार आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. प्रश्न आहे, आधुनिक रसायनशास्त्राचा जनक म्हणून कोणास ओळखतात किंवा आधुनिक रसायनशास्त्राचा जनक असं कोणाला म्हटलं जातं? ऑप्शन आहेत कॅव्हेंडिश, फ्रेडरिक जॉलियो-क्युरी, विलार्ड, अनत्वान लॅव्हाझिये. आता हे 4 शास्त्रज्ञ दिलेले आहेत. या प्रश्नाचा किंवा या व्हिडिओचा हेतू फक्त तुम्हाला या एका प्रश्नाचं उत्तर देणं हा नाही आहे, तर बाकीचे काही फॅक्ट आहेत ते सुद्धा कव्हर व्हावेत हा हेतू आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? तर अर्थातच पर्याय क्रमांक 4 अनत्वान लॅव्हाझिये किंवा हे अँटॉइन लॅव्हझॉयर असं सुद्धा नाव तुम्हाला पाहायला मिळेल. सो त्याचं प्रोनाउन्सिएशन जे आहे ते वेगवेगळं पाहायला मिळेल. मराठीत लिहिताना बुकमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं पाहायला मिळेल तुम्हाला. मग जर आपण पाहिलं यांना आधुनिक रसायनशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं तर थोडी पार्श्वभूमी आणि त्यांनी इतर कुठल्या गोष्टींचा शोध लावलाय किंवा त्यांनी कुठलं महत्त्वाचं कार्य केले ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूयात. अनत्वान लॅव्हाझिये जे आहेत त्यांचा कार्यकाल जर आपण पाहिला तर 1743 ते 1794 पर्यंतचा आहे. यांनी एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो की सिद्धांत दिला जाईल आणि हा कोणी मांडला असं विचारलं जाऊ शकतं. तो सिद्धांत हा आहे की ज्यावेळेला पण केमिकल रिॲक्शन्स होतात म्हणजेच रासायनिक अभिक्रिया होत असते त्यावेळेला द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. हा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे जो अनत्वान लॅव्हाझिये यांनी मांडलेला आहे. हे एक फ्रेंच शास्त्रज्ञ होते. रसायनशास्त्रातलं तर त्यांचं कार्य महत्त्वाचं आहे, पण सोबतच त्यांनी जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रात सुद्धा महत्त्वाची कामगिरी पार पाडलेली आहे. आता यांचे जे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला पाहायचे आहेत की ॲक्च्युली यांनी काय काम केलेलं आहे, तर त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा येतो तो म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं जे नामकरण आहे किंवा जे नाव दिलेलं आहे की याला ऑक्सिजन म्हणायचं आणि याला हायड्रोजन म्हणायचं, हे नामकरण केलेलं आहे अनत्वान लॅव्हाझिये यांनी. सो ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोघांचं नाव कोणी ठेवलेलं आहे? अनत्वान लॅव्हाझिये. तर तुम्हाला जर लक्षात ठेवायला थोडंसं कठीण वाटत असेल तर आपण काय करणार आहोत, आपल्याकडे काय पद्धत असते, आपल्याकडे नाव कोण ठेवतं? आत्या ठेवते. सो तुम्ही नाव कसं लक्षात ठेवाल, म्हणजे हा पॉईंट कसा लक्षात ठेवाल, तर आपल्याला हायड्रोजन, एक सेकंड, आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन लक्षात ठेवायचं, राईट? सो आपण लक्षात ठेवताना काय करणार आहोत, ॲना लवली आत्या. ठीक आहे. सो तुम्हाला अनत्वान लॅव्हाझिये हे नाव लक्षात राहील, कारण आपण त्यांना आत्या का म्हणतो, कारण नाव ठेवलं जातं. मग नाव यांनी कोणाकोणाचं ठेवलं आहे? हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं नाव यांनी ठेवलेलं आहे. शिवाय यांनी हे पण सांगितलं की ज्वलनामध्ये पदार्थाचा ऑक्सिजनशी संयोग होतो. हे त्यांनी सिद्ध केलेलं होतं 1772 साली की ज्यावेळेला पण कुठलाही पदार्थ जळत असतो, त्याचं ज्वलन होत असतं, त्यावेळेला त्या पदार्थाचा ऑक्सिजनशी संयोग होतो. हे कोणी सिद्ध केलेलं आहे? ॲना लवली आत्याने. त्याच्यानंतर रासायनिक प्रयोगामध्ये अभिक्रियाकारके आणि उत्पादितांचे अचूकपणे वजन करण्याच्या पद्धतीचा प्रथम वापर सुद्धा लॅव्हाझियेने किंवा ॲना लवली आत्यानेच केलेला आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. रासायनिक प्रयोगात अभिक्रियाकारके आणि उत्पादितांचं अचूकपणे वजन करण्याच्या पद्धतीचा प्रथम वापर त्यांनी केलेला आहे. आणि त्यासोबतच पाणी हे ऑक्सिजन आणि हायड्रोजन पासून बनलेलं आहे याचा शोध सुद्धा त्यांनीच लावलेला आहे.
लक्षात ठेवायचं कसं हे मी सगळे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक देईन. ॲना त्याची स्टोरी असेल, बट आधी आपण पॉईंट समजून घेऊयात. पाणी ऑक्सिजनने हायड्रोजनपासून बनले हे सुद्धा कोणी सांगितलेलं आहे? अनत्वान लॅवाझिये यांनी. त्याचबरोबर रासायनिक अभिक्रियेमध्ये वस्तुमान कायम राखले जाते या नियमाचं पहिलं लेखन हे सुद्धा लॅवाझिये यांनीच केलेलं आहे. त्याचबरोबर जी संयुग असतात, कंपाऊंड्स असतात, त्यांना पद्धतशीरपणे नावं देण्याची पद्धतसुद्धा यांनी सुरू केलेली आहे. जसं की कॉपर सल्फेट आहे किंवा सल्फ्युरिक ॲसिड, म्हणजे त्याला तेच नाव, याच पद्धतीने नाव द्यायचं पद्धत जी आहे किंवा पद्धतशीरपणे नाव देण्याची एक पद्धत जी आहे ती सुद्धा यांनी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाची एक फॅक्ट जी तुम्हाला विचारली जाऊ शकते ती म्हणजे 1779ला त्यांनी आधुनिक रसायनशास्त्रातला पहिला ग्रंथ लिहिलेला आहे. आधुनिक रसायनशास्त्रातला पहिला ग्रंथ कोणता किंवा तो कोणी लिहिला या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. एलिमेंटरी ट्रीटीज ऑन केमिस्ट्री. एलिमेंटरी ट्रीटीज ऑन केमिस्ट्री हा आधुनिक रसायनशास्त्रातला पहिला ग्रंथ आहे जो अनत्वान लॅवाझिये यांनी लिहिलेला आहे. लक्षात ठेवायला गोष्टी काय आहेत? सगळ्यात पहिल्यांदा तर ॲना लव्हली आत्या लक्षात ठेवायचे. आत्याने काय केलं? हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं नामकरण केलं. आणि आत्या काय म्हटली? या ऑक्सिजनला आणि हायड्रोजनला एकत्र करा आणि त्याच्यापासून पाणी बनवा, म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजनपासून पाणी बनतं. हे आत्यानेच सांगितलं, ॲना लव्हली आत्याने सांगितलं, राईट. त्याच्यानंतर त्या आत्याने काय केलं? एक पदार्थ जाळला आणि सांगितलं रे इथे तर मी ज्याला नाव दिलेलं आहे ऑक्सिजन त्याच्यासोबत संयोग होऊनच ही गोष्ट जळत आहे. मग ॲना लव्हली आत्याने काय केलं? नंतर एक ग्रंथ पण लिहिला जो पहिला ग्रंथ होता आधुनिक रसायनशास्त्रातला, एलिमेंटरी ट्रीटीज ऑन केमिस्ट्री. त्याचबरोबर पाणी ऑक्सिजनपासून मी आत्ताच सांगितलं की बनलेलं आहे हेही त्यांनी सांगितलं. रासायनिक प्रयोग केले का हे यात त्यांनी सांगितलं. अभिक्रियाकारक आणि उत्पादितांचा अचूकपणे वजन करण्याच्या पद्धतीचा वापर पहिल्यांदा कसा करायचा हे सुद्धा यात त्यांनीच दाखवलं, म्हणजे हुशार आहे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. रासायनिक अभिक्रियेत वस्तुमान कायम राखले जाते या नियमाचं लेखन सुद्धा केले. आणि नाव देण्याची पद्धत तर अर्थातच आत्याची असते, सो पद्धतशीरपणे नावं सुद्धा दिलेली आहेत संयोगांना. या पद्धतीने तुम्ही अनत्वान लॅवाझिये हे नाव लक्षात ठेवू शकता. आता बाकीचे जे ऑप्शन होते त्याच्यामधला सगळ्यात पहिला ऑप्शन होता कॅव्हेंडिश. कॅव्हेंडिश हा जो शास्त्रज्ञ आहे याने हायड्रोजनचा शोध लावलेला आहे. आत्ता आपण पाहिलं की लॅवाझियेने हायड्रोजनला नाव दिलेलं आहे किंवा त्याचं नामकरण केलेलं आहे, पण शोध कोणी लावलेला आहे? कॅव्हेंडिशने शोध लावलेला आहे. कॅव्हेंडिशने शोध लावला. डिशमध्ये हायड्रोजन दिसला, डिशमध्ये एक पदार्थ दिसला. ॲना लव्हली आत्याने त्याला हायड्रोजन हे नाव दिलं असं सुद्धा लक्षात ठेवू शकता. सो कॅव्हेंडिश हायड्रोजनचा शोध लावला आणि लॅव्हॉइझर किंवा लॅवाझिये या दोन्हीपैकी कुठलंही नाव तुम्हाला दिसू शकतं. इंग्लिशमध्ये जर तुम्हाला मराठीतून समजत नसेल, जर प्रोनाउन्सिएशन वेगळं असेल, तिथे लिहिताना वेगळं लिहिलं असेल तर इंग्लिशमधून प्रेफर करा, लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. तर नाव त्यांनी दिलेलं आहे. विश्वात सर्वात जास्त आपल्याला हायड्रोजन वायू पाहायला मिळतो, मात्र पृथ्वीवरती जर आपण विचार केला तर हे 9व्या क्रमांकाचं म्हणजे 9वं मूलद्रव्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचा वापर जो आहे हायड्रोजनचा, तर रिसेंटली खूप सगळ्या ठिकाणी हायड्रोजनचे प्रोजेक्ट जे आहे ते उभारले जात आहेत. हायड्रोजन प्लांट उभारले जात आहेत. हायड्रोजनचा फार ठिकाणी वापर होत आहे. त्या उद्देशाने हा प्रश्न सायन्समध्ये तुम्हाला बनू शकतो की हायड्रोजनचा शोध कोणी लावला, नाव कोणी दिलं किंवा हायड्रोजनचा वापर कुठल्या ठिकाणी केला जातो. तर 1-2 वापर आपण पाहणार आहोत. जसे की हॅबरस ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे अमोनिया तयार करण्यासाठी हायड्रोजनचा वापर केला जातो. त्याचबरोबर हेलियम आणि हायड्रोजन यांचं 5:1 हे जे प्रमाण आहे ते जे मिश्रण असतं ते फुगे बनवण्यासाठी वापरलं जातं. इथे पण फॅक्च्युअल क्वेश्चन बनू शकतो कारण ॲप्लाइड केमिस्ट्रीवरती क्वेश्चन्स आयोगाकडून विचारले जातात. सो हेलियम आणि हायड्रोजन 5:1 हे जे मिश्रण असतं ते फुगे फुगवण्यासाठी वापरलं जातं. आणि आपली जी सोलार ऊर्जा असते त्याच्यामध्ये हायड्रोजनचंच रूपांतर हेलियममध्ये होत असतं. सोलार ऊर्जा जी मिळते आपल्याला तर तिथे हायड्रोजनचं रूपांतर हेलियममध्ये होत असतं आणि ती ऊर्जा आपल्याला मिळत असते. सो हा एक हायड्रोजनचा वापर आहे. आपण एकाच सोबत 2 पॉईंट कंप्लीट केले, म्हणजे आधुनिक रसायनशास्त्राचा जनक आपण पाहतोय, पण जे बाकीचे ऑप्शन आहेत तर ते पण आपण इथे कव्हर करतोय. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन होता फ्रेडरिक जॉलियो क्युरी. तर फ्रेडरिक जॉलियो क्युरी आणि आयरिन जॉलियो क्युरी या दोघांनी मिळून अल्फा आणि बीटाचा शोध लावलेला आहे. तर जे चॅलेंजमध्ये आहे त्यांना रेडिओ ॲक्टिव्हिटीचं जे लेक्चर मिळणार आहे तिथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. आणि विलार्ड हा एक ऑप्शन होता. तर गॅमा किरणं जी आहेत, गॅमा प्रारणं जी आहेत त्यांचा शोध विलार्डनी लावला. सो अल्फा बीटा
क्युरी हे आपल्याला माहिती आहे आणि विलार्डनी गॅमा प्राणांचा शोध लावलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण एक महत्त्वाचा पॉईंट कव्हर केला आहे. बट वेट, चाललात कुठे? तुमच्यासाठीचा होमवर्क आहे आणि तो होमवर्क तुम्हाला करायचा आहे आणि स्पेसिफिकली जर सायन्स अवघड जात असेल तर मात्र तुम्ही हा केलाच पाहिजे. आजचा होमवर्क आहे गणविस्थापनाचा नियम जो आहे, ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ, हा जो गणविस्थापनाचा नियम आहे तो कोणी दिला? 2 किंवा 3 नावं तुम्हाला पाहायला मिळतील. हा कोणी दिला आणि तो नियम काय आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि हे याच्यासाठी करायचं आहे की हे जर तुम्ही केलं तर एक्झाममध्ये जर प्रश्न आला तर तो तुमचा चुकणार नाही. आपण सायन्सचे आणखी काही पार्ट्स घेऊयात जे तुम्हाला हेल्पफुल राहतील. माझा प्रयत्न राहील की एक्झामपर्यंत हे जे सेशन आहे ते कंटिन्यू राहतील. अर्थातच तुमच्या फीडबॅकवरती त्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे जेवढे पण मी क्वेश्चन्स तुम्हाला देते होमवर्कसाठी त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या फीडबॅकमधून मला हे समजू द्यात की ही सिरीज तुम्हाला हेल्पफुल वाटत आहे की नाही. ठीक आहे. सो आजचं सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर पहिलं काम काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि उत्तर न विसरता कमेंटमध्ये द्या. बाकी सगळं विसरलात तरी चालेल, बट आन्सर द्या कमेंटमध्ये, कारण तुमच्या आन्सरमधून तुमची खूप चांगली तयारी होणार आहे. बाकीचे पार्ट पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. त्यासोबतच आपल्या वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती थेंबे थेंबे तळे साचे म्हणून एक छोटीशी सिरीज मी सुरू केलेली आहे, जिथे काही इम्पॉर्टंट पॉईंट मी तुमच्यासोबत शेअर करते. जर ते तुम्ही पाहत म्हणजे रीड करत नसाल तर रीड करायला सुरुवात करा. रोज रात्री ते मी शेअर करत असते. सो यूट्यूबवरती कम्युनिटी टॅबला जाऊन तुम्ही ते पाहू शकता. तिथून तुम्हाला खूप छान हेल्प मिळू शकते महत्त्वाचे पॉईंट्स रिवाईज करण्यासाठी किंवा स्टडी करण्यासाठी. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि याचे पुढचे पार्ट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू.